ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता प्रतिमाने प्रियाचं सगळं सत्य शोधलेलं आहे। प्रियाने लपवून ठेवलेलं गाठोडं, प्रियाच्या गाठोड्यातल्या वस्तू आणि प्रिया ही खरी तन्वी नाही या सत्याचा शोध प्रतिमाने कसा लावलाय आणि सायलीला न्याय कसा मिळवून दिलाय सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत। आता रविराज खूप चिडलेले असतात आणि ते प्रतिमाला सांगतात, जर माझ्या मुलीने तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं ना तर या सगळ्यासाठी प्रतिमा मी तुला कधीही माफ करणार नाही। तू या सगळ्यामध्ये तिच्या बाबतीत जे केलंस ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये। प्रतिमा, आता माझ्या मुलीची जबाबदारी तुझ्याकडून मी काढून घेते। प्रतिमा म्हणते, रविराज असं करू नका, कारण तुम्ही रागाच्या भरात आज बोलताय, पण मी तुम्हाला जे सांगते ती गोष्ट तुम्हाला पटेल। यावरती सुमन म्हणते, हो भाऊजी, वहिनींना तुम्ही एक संधी द्या। रविराज म्हणतात, ठीक आहे, पण माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये तू सांभाळशील, पण तिला कोणताही त्रास होणार नाही याच्याकडे लक्ष दे। यावरती प्रतिमा सांगते, तुम्ही काळजी करू नका, मी या सगळ्यातून तिला बाहेर काढेन। यावरती सुमन म्हणते, हो वहिनी, आपण ना तन्वीची नीट काळजी घेऊया। आता इकडे प्रतिमा विचार करते, नाही काही झालं तरी प्रियाला म्हणजेच तन्वीला या सगळ्यातून मला बाहेर काढलं पाहिजे, कारण तन्वी नको त्या गोष्टीच्या मागे लागलेली आहे आणि आता ती नको त्या गोष्टीच्या मागे लागली असली तरी मला अक्कल आहे की मी या सगळ्यामध्ये तिला त्या गोष्टीच्या मागे लावू देणार नाहीये। असं म्हणत मग मात्र आता ती लगेचच तिच्या रूममध्ये शिफ्ट होते। प्रिया विचार करते, कशाला कडमडायला, ही माझ्या रूममध्ये शिफ्ट झालेली आहे, मला कळतच नाहीये काय गरज पडले हिला माझ्या रूममध्ये येण्यासाठी। त्यावरती मग मात्र लगेचच आता प्रिया सांगते, आई तू तुझ्या रूममध्ये जा। प्रतिमा सांगते, तू काळजी करू नकोस, मला काही त्रास नाही। आता इकडे प्रिया विचार करते, नाही या नालायक बाईमुळेच मला आता माझा पूर्णपणे हा सगळा जे काही हे होता हे करायला लागलेला आहे। माझं लग्न या बाईने मोडलं, त्यामुळे या बाईला मी अजिबात सोडणार नाहीये। हिला पार वेड बनवून जोपर्यंत वेड्याच्या इस्पितळात पाठवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही। आणि आत्तापर्यंत थांबलेल्या प्रियाच्या कुरघोडी पुन्हा चालू होतात। प्रिया या सगळ्यामध्ये आता प्रतिमाला वेड बनवण्यासाठी तिचे औषधांचे डोस वाढवते आणि तिला डोसवरती डोस द्यायला लागते, पण प्रतिमाला या गोष्टीची जाणीव होते की आपल्यासोबत काहीतरी नॅचरल होत नाहीये, काहीतरी चुकीचं होतंय आणि जिथपासून आपल्याला हिने गोळ्या द्यायला लागलेली आहे तेव्हापासून हे सगळं घडलंय हे मात्र तिला चांगलंच जाणवतं आणि प्रतिमा आता बऱ्यापैकी प्रियाला ओळखायला लागलेली असते। प्रिया जे काही करत असते त्यामध्ये आता लग्न मोडल्यापासून ती आता या सगळ्यामध्ये काहीतरी विचित्रपणा करते हे प्रतिमाला जाणवतं आणि मग प्रतिमा पेटून उठते। प्रतिमा या सगळ्यामध्ये आता शोध घेण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न करते आणि आता प्रतिमा या सगळ्यामध्ये पूर्णपणे शोध घ्यायला ठरवते। ती सुमनला सांग, सुमन मला न तन्वीचं लक्षण काही ठीक नाही वाटत आहे, लग्न मोडल्यापासून काहीतरी वेगळं होतंय का? यावरती सुमन म्हणते, हो वहिनी, तिची जरा चिडचिड पण वाढली। यावरती प्रतिमा म्हणते, ज्या वेळेला ती बाहेर जाईल ना त्यावेळेला आपण एक काम करूया, आपण जरा तिची रूम पण आवरून घेऊया। प्रतिमाचा हेतू असतो की या सगळ्यामध्ये जर का ती माझ्यासाठी काही गोळ्यांचं प्रिपरेशन करत असेल किंवा आता या सगळ्यामध्ये जर काही ती चुकीचं करत असेल तर ते मला कळलंच पाहिजे आणि त्यासाठी आता प्रतिमा पेटून उठते। प्रतिमा ज्या वेळेला प्रिया आता बाहेर जाते तेव्हा सुमनच्या मदतीने प्रियाची सगळी रूम साफ करण्यात होते। प्रतिमाचा मुळात हेतू असतो तो म्हणजे या सगळ्यामध्ये तिला आता त्या गोळ्यांचं सत्य शोधायचं असतं, ती कोणत्या गोळ्या देते आणि त्या गोळ्या डॉक्टरांना दाखवून काय सत्य आहे आणि खरंच माझी मुलगी ही जर का असेल तर ही असं करू शकत नाही हे प्रतिमाला जाणून घ्यायचं असतं। पण आता इतके गोष्टी डोक्यावरून गेलेल्या असतात की या सगळ्यामध्ये प्रतिमाला आता काय खरं काय खोटं या गोष्टी जाणून घेण्यासाठी डायरेक्ट रविराजांना बोलता येत नसतं, कारण रविराज आता तिच्यावरती चिडलेले असतात आणि त्यामुळे चिडलेल्या रविराजांना या सगळ्यामध्ये कसं समजवायचं काय करायचं तर माझ्या हाती पुरावा पाहिजे, काहीतरी चुकीचं घडतंय हे मात्र नक्की। मग प्रतिमा ज्या वेळेला प्रिया बाहेर जाण्याची वाट पाहते, प्रियाला इकडे नागराज आणि आता महिपतने बोलवलेलं असतं। प्रिया नेमकी तिकडे जाते आणि महिपत म्हणतो, बाद झालं हा, तू आता मोठ्या फुशारक्या मारत तिकडे लग्नाचा एवढा सगळा हे केलास, माझ्या त्या फार्म हाऊस वरती गेलीस, एवढा पैशाचा चुराडा केलास, काय ती सिक्युरिटी आणि काय ग एक काम तुला नीट करता आलं नाही का?
यावरती प्रिया म्हणते, बघा हो, मी माझ्या परीने सगळं केलं होतं, आता सायलीला तिथपर्यंत न पोहोचू द्यायचं काम तुमच्या सिक्युरिटीचं होतं ना. तुमच्या सिक्युरिटीने काय केलं? मोठे पुशारक्या मारताय. तुमचा आतापर्यंत कोणता एखादा डाव यशस्वी झालाय तुम्ही सांगू शकाल का मला? कधीच नाही. तुमचा काहीही डाव यशस्वी झालेला नाहीये. तुम्ही या सगळ्यामध्ये ठणठण गोपाळ बसलेले आहात आणि मला सांगताय का? मला काही सांगायची तुम्ही गरज नाहीये. तुम्ही मला नका सांगू. स्वतःच्या कामावरती लक्ष द्या, स्वतः बघा. आता महिपत चिडतो आणि तू जर माझ्या बाबतीत हे सगळं उलट सुलट असं बोलायचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे. खबरदार, तुला या सगळ्यामध्ये अशी फोडून काढेन ना, तोंड बंद कर. त्यावरती आता इकडे प्रिया बोलतच असते. महिपत म्हणतो, नागराज बस झालं, हिचा खेळ खतम, हिची आता आपल्याला काही गरज नाहीये, पोचव हिलावरती. यावरती नागराज म्हणतो, अगं तोबाड बंद कर ना तुझं, तुला काय झालं ऐकून घेतलंस तर तू. यावरती आता इकडे महिपत म्हणतो, नाही, हिने ऐकून घेऊ नाही तर न घेऊ, मी या सगळ्यामध्ये हिला काही सोडणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा जो काही हिने आगावगिरी केलेली आहे ना त्या आगावगिरीचं हिला आता प्रायश्चित्त मिळणारच आहे. यावरती प्रिया म्हणते, हे बघा, मी तुमचं प्रायश्चित्त वगैरे काही घ्यायला इथे बसत नाहीये, मी निघते. महिपत चिडतो. प्रिया निघून गेल्यावरती महिपत म्हणतो, नाही, आता हिच्याशी आपण कोणत्याही प्रकारे हे करू शकत नाही आहोत, हिला संपवणंच महत्वाचं आहे. नागराज म्हणतो, नको महिपत असा विचार करू. महिपत म्हणतो, नाही, हिने जे काही केलंय ना आत्तापर्यंत त्यामुळे मी हिला सोडणार नाहीये. असं म्हटल्यावरती आता मात्र महिपत पेटून इकडे प्रतिमा रूम मध्ये शोधत असताना सुमन तिला सांगायला लागते, वहिनी हे बघा काय, म्हणजे ह्या भरपूर गोळ्या आहेत कसल्या तरी. तर आता इकडे तिला प्रतिमा सांगायला लागते, सुमन तू दे त्या गोळ्या इकडे. आता काहीही झालं तरी प्रतिमाला त्या गोळ्या दाखवायच्या असतात डॉक्टरांना आणि त्यामुळे ती आता त्या गोळ्या घेते आणि त्याच वेळेला सुमन सांगायला लागते, वहिनी अहो हे बघा, इथे न कसलं तरी हे गाठोड आहे, काही तंत्रमंत्र तर ही नाही करत आहे, मला तर खूप भीती वाटते. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रतिमा सांगते, बघू मला. मग प्रतिमा ती गाठोड पाहते तर काय, त्या गाठोड्यामध्ये असलेल्या गोष्टी ह्या काहीतरी वेगळ्याच असतात. त्याच्यामध्ये एका वेगळ्याच मुलीचा फोटो जे प्रियाने लपवलेलं असतं, प्रियाच्या लहानपणीच्या गोष्टी. आणि त्यामुळे मग मात्र आता प्रतिमाच्या समोर आलेल्या या सगळ्या गोष्टीमुळे आता ती हादरते. काय घडतंय हे सगळं तिलाच काही कळत नाही आणि या सगळ्यामध्ये ती आता पूर्णपणे गडबडून जाते आणि आता ती विचार करायला लागते, हे सगळं काहीतरी भयानक आहे, मला रविराजांशी बोलायला. आता ती रविराजांकडे येते आणि ती सांगते, जेव्हापासून हे लग्न मोडलंय ना तेव्हापासून मला न तन्वीचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. यावरती रविराज म्हणतात, हे सगळं तुझ्यामुळेच झालेलं आहे, हे सगळं तूच घडवून आणलेलं आहेस, तूच तिला हे सगळं करायला भाग पाडलंस. यावरती प्रतिमा सांगते, तुम्हाला मला जो दोष द्यायचा आहे तो द्या, पण जे काही घडलंय ना ते मला तुम्हाला सांगायचंच आहे. मी जिथपासून घरी आलेली आहे, मी तिचं जिथपासून लग्नामध्ये सपोर्ट नाही केला तिथपासून ती माझ्याशी एकदम वेड्यासारखीच वागती आहे. बरं ते जाऊ दे, मी समजू शकते, पण तिथपासून माझ्या गोळ्या बदलल्या गेल्यात. मी डॉक्टरांना फोन लावला होता, ज्या डॉक्टरांकडे माझी ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरांना मी कॉल केला होता आणि त्या डॉक्टरांनी मला सांगितले की या गोळ्या अँटी डिप्रेशन नाही आहेत, तर त्या मला डोक्यावरती परिणाम करणाऱ्या गोळ्या आहेत. यावरती रविराज हादरतात आणि म्हणतात, रविराजांना धक्का बसतो. ते म्हणतात, मग ह्या गोळ्या बदलल्या कुणी? यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, मला ह्या गोळ्या फक्त आणि फक्त तन्वीच देते. तन्वीनेच या गोळ्या माझ्या हातात नेहमी आणून ठेवायची आणि मला नाही माहिती ती हे सगळं का करते. आणि म्हणूनच ज्या वेळेला तिची रूम शोधण्यासाठी किंवा तिच्या रूममध्ये मला काही क्लू मिळतो का हे पाहण्यासाठी ज्या वेळेला मी तिकडे गेले तेव्हा मला जे काही दिसलं ना ते अजून भयानक होतं. रविराज म्हणतात, काय दिसलं तुला प्रतिमा? यावरती प्रतिमा सांगते, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा अगर ठेवू नका. जे गाठोडं मला सापडलं त्या गाठोड्यावरून ज्या आश्रमामध्ये ती राहत होती ना त्या आश्रमातल्या काही गोष्टी आहेत आणि त्या गोष्टीवरती प्रिया मधुकर म्हणून नाव आहे. तर आपल्या तन्वीचं नाव प्रिया असल्याचं मी सायलीच्या तोंडून बऱ्याचदा ऐकलं होतं. सायली सतत प्रिया प्रिया असंच म्हणते, त्यामुळे मला पटकन कळलं की मधू सायली मधुकर आणि प्रिया मधुकर म्हणजे ही त्यांची तिथली नावं आहेत. ही त्यांची नावं ज्या वेळेला मला समजली म्हणूनच मी ठरवलं होतं
की आता हे सगळं तुमच्यापर्यंत आणायचं। जर प्रिया मधुकरच्या गाठोड्यामध्ये या गोष्टी असतील तर या गोष्टी भयानक आहेत। रविराज म्हणतात काहीतरी गडबड। रविराज आता स्वतः डॉक्टरांना फोन करून विचारतात। त्यावरती मग आता डॉक्टर सांगतात की हो, याच गोळ्या त्या आहेत ज्या गोळ्यांनी त्यांना त्यांची तब्येत अधिक खालावलेली आहे। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे धक्का बसतो, तो म्हणजे रविराजांना। मग रविराज विचार करतात आता ह्या गोळ्या तर बदलल्यात, पण त्या कोणी बदलल्यात ही गोष्ट जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून ते आधी प्रियाची चौकशी करतात। प्रिया घरी आल्यावरती प्रिया म्हणते आई तू गोळ्या घेतल्यास का? यावरती रविराज म्हणतात बाळा कोणत्या गोळ्या? आता रविराज पूर्णपणे तिच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी हे सगळं करत असतात। त्यावरती प्रिया म्हणते बाबा म्हणजे आईला तब्येत तिची बरी नाहीये ना म्हणून गोळ्या। यावरती प्रतिमा म्हणते नाही नाही मला गोळ्या नकोय। त्यावरती आता इकडे प्रिया म्हणते बाबा बघितलं मी या सगळ्यामध्ये तिला आता सांगतेय की तू गोळ्या घे गोळ्या घे, पण ह्या गोळ्या काही ती घ्यायलाच मागत नाहीये आणि आता या सगळ्यामध्ये तिला डोक्यावरती परिणाम जास्त व्हायला लागलाय। दिवसेंदिवस ती आता वेड्यासारखं करायला लागली। रविराज म्हणतात तन्वी तू काय बोलतेस? यावरती प्रिया म्हणते हो बाबा मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते, ती दिवसेंदिवस वेड्यासारखी करतीये। म्हणजे आता तुम्ही बघा ना जे काही चाललंय ना त्यामध्ये तिला आता सतत असं वाटतंय की म्हणजे तिला मी काहीतरी वेगळ्या गोळ्या देते असं तिला वाटते, तर तुम्ही तिला समजवा बरं। यावरती रविराज म्हणतात बाळा ठीक आहे मी तिला गोळ्या देतो आणि त्या गोळ्या आता इकडे तिला घ्यायला सांगतो। त्यावरती मग मात्र आता प्रिया सांगते हो बाबा तुम्ही तिला लवकरात लवकर गोळ्या घ्यायला सांगा। असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात ठीक आहे बघू त्या रविराज गोळ्या बघतात आणि हादरतात। रविराजांना काहीच कळत नाही की नक्की काय घडलेलं आहे ते, आणि त्यामुळे आता मात्र सगळेच जण हादरतात कारण प्रियाने गोळ्या बदललेल्या। आता रविराज मधुभाऊंची भेट घेतात। मधुभाऊंची भेट घेतल्यावरती ते मधुभाऊंना आता डिटेलमध्ये माहिती विचारायला लागतात। ज्या वेळेला ते मधुभाऊंना डिटेलमध्ये माहिती विचारतात की नक्की काय घडलंय, हे कसं घडलंय, हे कुणाचं सगळं हे आहे, यावरती मग मात्र मधुभाऊ सांगायला लागतात हो तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे, म्हणजे हे सगळं प्रियाचंच आहे, पण तुम्ही इथे का आलात? यावरती आता रविराज सांगायला लागतात पण हे माझ्या मुलीचं नाहीये। मधुभाऊ म्हणतात तिच्यासाठी काय खोटं आहे आणि खरं आहे? तिने प्रत्येक वेळेला आमच्या आश्रमामध्ये खरं खोटं करण्यातच हे केलंय। आता तिने कोणाचं तरी गाठोडं चोरलं असेल आणि दिलं असेल तुमची मुलगी म्हणून दाखवायला। असं म्हटल्यावरती रविराज हादरतात, प्रतिमा हादरते आणि आता त्याच वेळेला मधुभाऊ सांगायला लागतात हो ही खोटी मुलगी आहे, ही तुमची मुलगीच ना। आता त्याच वेळेला प्रतिमा म्हणते नाही, जर का ही आपली मुलगी नाहीये म्हणजे ही खोटारडी मुलगी जर या सगळ्यामध्ये आता आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत होती तर हिची भांडेफोड झालीच पाहिजे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिच्यामुळे ज्यांना त्रास झालाय, जिला त्रास झालाय ती आहे माझी सायली। या सायलीला या सगळ्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मला करायला पाहिजे की या सगळ्यामध्ये मी तिला न्याय मिळवून देणार, त्यासाठी मला पूर्णाईला सगळ्यात महत्त्वाचं भेटलं पाहिजे। असं म्हटल्यावरती मग मात्र प्रतिमा पूर्णाईला भेटायला येते आणि तू ज्या वचनामुळे सायलीला इतका राग करत होतीस आणि सायलीला खोटं पाडत होतीस, पण तू ज्या मुलीला सून करून घ्यायला निघालेली आहेस ना ती तुझी सून होण्याच्या लायकीचीच नाही, कारण ती खरी तन्वीच नाहीये। यावरती आता इकडे चिडलेली पूर्णाई सांगते काय बोलतेस तू? तुला या सगळ्यामध्ये आता आपल्या मुलीचं काहीही पडलेलं नाहीये का? यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा सांगते नाही। मग रविराज येतात। रविराज म्हणतात नाही पूर्णाई प्रतिमा बरोबर बोलते, आपल्या डोळ्यावरती आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधलेली होती, ही तन्वी नाहीये, पण हिला मी असं सोडणार नाहीये, हिला मी पोलिसात देऊन सोडणार आहे। काहीही झालं तरी हिला या सगळ्यामध्ये पोलिसात दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। आता पूर्णाईच्या समोर ते सगळे फोटो आणि व्हिडिओ आलेले असतात ज्याच्यामध्ये आता इकडे प्रिया तन्वी नाहीये हे सिद्ध करणारा आता सगळा कच्चा चिठ्ठा असतो। हे सगळं झाल्यावरती आता इकडे सायलीचा गृहप्रवेश होणार आहे, कारण सायलीच या सून बनण्याच्या लायकीची आहे हे सत्य समोर येणार असतं। त्यामुळे आता इकडे या सगळ्यामध्ये सायली धूमधडाक्यात घरात कशी येणार पाहणं रंजक